एक महत्त्वाची बातमी। राज्यावर सध्या भीषण दुष्काळाचं सावट निर्माण झालेलं आहे। प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा करण्यात आली आहे। सीपीसी म्हणजेच क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर यांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज आहे। राज्यभरामध्ये उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। शिवाय यंदा पाऊस देखील कमी असेल अशा बातम्या देखील आपल्यापर्यंत पोहोचतात। आणि याचवरती आज युरोपमधून आणखी एक मोठी बातमी आली आहे। बातमी आहे दुष्काळाच्या संकटाची। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिल्या। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, मान्सूनचा पाऊस झलक दाखवून गायब झालेला होता। या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लगेच पेरणी करू नये अशा प्रकारची मोठी माहिती आज समोर आलेली आहे। बघा, हवामान खात्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा गंभीर इशारा आता देण्यात आलेला आहे। आकाशामध्ये फक्त काळे ढग दिसत आहेत, तुफान वारे वाहत आहेत, परंतु पावसाचा एक थेंब सुद्धा पडत नाही। कारण या 12 जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती आज हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जमिनीमध्ये टाकलेले बियाणे आता वायाला जाणार की काय, का दुबार पेरणी करावा लागणार की काय, अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आता बघा, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी आता ठरत आहे। कारण या 12 जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये आता फक्त कोरडे वारे वाहणार आहेत। म्हणजेच या 12 जिल्ह्यांमध्ये आता पाऊस पडणार नाही। यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरण्या उशिरा कराव्या लागतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुबार पेरणी करावी लागू शकते, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिबातच पाऊस पडणार नाही, तर याची सर्व माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे, मान्सूनचा पाऊस झलक दाखवून गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। तुमच्या तालुक्यांमध्ये, तुमच्या जिल्ह्यांमध्ये आणि तुमच्या गावांमध्ये आता वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येत आहे। फक्त कोरडे वारे वाहत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर कडक उन्हाळा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई करू नका, कारण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आता दुष्काळ पडणार। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। आता बघा, कोकणामध्ये मान्सून दाखल झाला होता, तो मान्सून पुढे पुढे सरकत होता, हे सगळ्यांनी पाहिलेले आहे आणि सर्वांना वाटत होतं की हा मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येईल। परंतु तेवढ्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व शेतकरी बांधवांना धोक्याचा इशारा दिलेला आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामध्ये आता दुष्काळ पडणार आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर 100%पैकी 60%हून अधिक महाराष्ट्रामध्ये आता दुष्काळ पडणार आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्जंटमध्ये 3 महत्त्वाच्या सूचना आता दिलेल्या आहेत। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार, याची अधिकृतपणे आता यादी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे। आता बघा, कालपर्यंत तुम्ही भरपूर बातम्या पाहिलेल्या असतील, परंतु त्या सर्व बातम्या आता असत्य ठरत आहे। कारण आज खरी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। म्हणजेच या वर्षीचा पाऊस महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठ्याचा धोक्याचा इशारा आता देण्यात आलेला आहे। आता बघा, शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांपासून मान्सून वेगाने सरकतोय। मान्सून कोकणामध्ये दाखल झाला, आता महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। सुरुवातीला वाटलं निसर्गाच्या चक्रापुढे मागे पुढे होत असतं, पण जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीची अधिकृतपणे दखल घेऊन घोषणा केली तेव्हा संपूर्ण शेतकऱ्यांना भरोसा आता झालेला आहे। म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन स्वतः यादी प्रसिद्ध केलेली आहे। मग शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा
जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे तुम्ही आता ताबडतोब पाहून घ्यायचं आहे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही पेरणी करण्याआधी या महत्त्वाच्या 3 सूचनांचं पालन करायचं आहे. बघा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा अंदाज आता जाहीर करण्यात आलेला आहे. या अंदाजानुसार जून महिन्यामध्ये खरोखर किती पाऊस पडणार, नुसता अंदाज नाही तर किती टक्के पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के दुष्काळ पडणार, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस नेमका कशा परिस्थितीचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी पेरणी कधी करायची, सगळी अधिकृतपणे माहिती आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमधून दिलेली आहे. आता बघा, आतापर्यंतचा अंदाज हा सगळ्यात नवीन आणि फिक्स अंदाज आता समोर आलेला आहे. आता जर तुम्ही शेतकरी किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरिक असाल आणि पावसाळ्यात नेमकं काय करायचं, पेरणी कधी करायची, कशा पद्धतीने पेरणी करायची, हाच अंदाज तुम्हाला हवा असेल तर ही माहिती अजिबात अर्धवट पाहू नका, कारण की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही अफवा किंवा निस्ता अंदाज नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या या यादीतील 12 जिल्ह्यांच्या यादी आता आपण पाहणार आहोत. या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही पेरणीच्या बाबतीत तुम्हाला काय सूचना दिलेल्या आहेत, तसेच आता सुरू असलेल्या जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाचं नियोजन कसं असणार, अंदाज नाही तर 100% एका थेंबाचा हिशोब सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे सर्व माहिती आता तुम्ही समजून घ्या. बघा, कोकणामध्ये वेळेवरती मान्सून पोहोचलेला होता खरा, पण प्रशांत महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली. एक काल रात्रीच्या वातावरणामध्ये दिसून आलेला आहे, एका भौगोलिक घटनेने जन्म घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना आता घाम फुटलेला आहे. जागतिक हवामान प्रणालीमध्ये झालेल्या अल निनो अपेक्षित बदलामुळे मान्सूनचा प्रवास आता जागेवर थांबलाय. एक मोठं संकट आता उभं राहिलेलं आहे, ज्याचं नाव सुपर एल निनो. प्रशांत महासागराच्या तापमानामध्ये 2 अंशाने आता वाढ झालेली आहे. त्यामुळे मान्सून आता जागेवरच थांबलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मान्सूनच्या पावसाबाबत सर्वात मोठी आणि धक्का देणारी माहिती आता दिलेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आता 2 महिने पाऊस पडणार नाही. म्हणजेच 2 महिने या 12 जिल्ह्यामध्ये आता दुष्काळ पडणार आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही पेरणीची घाई करू नका, अन्यथा तुमचे बियाणे वायाला जातील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला दुबारा पेरणी करावी लागू शकते. परंतु शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्या व्यतिरिक्त जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस असणार आहे, म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस, मोठा पाऊस, गारपिटीचा पाऊस, कसा पाऊस असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर आकाशामध्ये फक्त काळे ढग दिसत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मोसमी वारे वाहत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनो उष्णता वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तापमानामध्ये आता वाढ झालेली आहे. विचार करायला गेला तर हवामान खात्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, पावसाने मान्सूनची झलक दाखवली. मान्सूनच्या सुरुवातीला थोडासा पाऊस आला, परंतु मान्सून पावसाने झलक दाखवून आता मान्सून पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना महत्त्वाच्या 3 सूचना दिलेल्या आहेत. जर तुम्ही पेरणी करणार असाल किंवा पेरणी करायचा विचार करत असाल किंवा पेरणीसाठी तुम्ही बियाणे खरेदी करून आणलेले असतील आणि आता तुम्ही शेतामध्ये बियाणे टाकणार असाल तर त्याच्या अगोदर हे महत्त्वाची माहिती समजून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सर्वसामान्य नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. कारण जर शेतामध्ये पाणी पडलं नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला नाही तर शेतकरी बांधवांचं तर नुकसान होत असतं, परंतु शेतकरी बांधवांसोबत या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं सुद्धा नुकसान होत असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टींची माहिती घेणं गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुरू होत्या. मान्सून कोकणामध्ये आलेला आहे. आता मान्सून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होईल. महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडेल अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या. पेपरला सुद्धा
सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड खुश झालेले होते। परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आणि हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यासोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मान्सूनच्या पावसाबाबत दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांची झोप आता उडालेली आहे। शेतकरी बांधवांना आता घाम फुटल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांची प्रचंड चिंता आता या ठिकाणी चिंता होत आहे, कारण जर मान्सूनचा पाऊसच पडला नाही तर शेतकरी बांधव पेरणी कसा करणार आणि पेरणी जर झाली नाही तर शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान आता होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पेरणी करण्याचा विचार करत असाल तर त्याच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या 3 सूचनांचं पालन तुम्हाला काटेकोर पद्धतीने करावे लागणार आहे। जे शेतकरी बांधव या 3 सूचनांचं पालन काटेकोर पद्धतीने करतील त्यांचा फायदा होईल, परंतु जे शेतकरी बांधव या 3 सूचनांचं पालन करणार नाही तर त्या शेतकरी बांधवांचा तोटा हा 100% होणार आहे। तर एकंदरीत आता आपण या 12 जिल्ह्यांच्या आधी सविस्तर पाहून घेऊयात। या 12 जिल्ह्यांमध्ये भरपूर तालुके आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके आहेत तर त्या तालुक्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा असेल किंवा तालुका असेल किंवा तुमचं गाव असेल तर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणार आहे का, कशा प्रकारे पाऊस दाखल होणार आहे आणि कशा प्रकारे दुष्काळ पडणार आहे त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। बघा शेतकरी बांधवांना, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा मागच्या काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला होता। त्यावेळेस मान्सूनच्या वेळेस पाऊस पडलेला आहे, परंतु अरबी समुद्रामध्ये सध्याच्या स्थितीला काय हालचाली सुरू आहेत, प्रशांत महासागरामध्ये काय हालचाली सुरू आहेत, यासोबत सुपर एल निनो प्रशांत महासागरामध्ये कशा प्रमाणामध्ये काम करत आहे, प्रशांत महासागराच्या तापमानामध्ये कशा प्रमाणामध्ये उष्णता वाढत आहे याची माहिती सुद्धा आपण पाहून घेऊयात। परंतु सर्वात अगोदर जर तुम्ही 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही थोडंसं थांबायचं आहे, कारण मान्सूनने झलक दाखवली त्यानंतर मान्सून गायब झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी जो पाऊस पडलेला होता त्या पावसाच्या अंदाजानुसार पेरणी केले तर तुमचा तोटा होणार आहे, परंतु जर तुम्ही या अंदाजानुसार पेरणी केले तर तुमच्या पिकाला पोषक पाणी मिळणार आहे, तुमचं पीक आता चांगलं येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडेल, किती टक्के पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के दुष्काळ पडेल, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पेरणी करावी याच्यात आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला मान्सूनच्या पावसाबाबत सर्व माहिती आता समजून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अधिकृतपणे या सर्व गोष्टींची दखल घेतलेली होती आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पावसाबद्दल दखल घेतल्यामुळे आता सर्व हवामान खाते असेल, जागतिक हवामान खाते असेल, पुण्याची वैद्यशाळा असेल तर या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येकाचे अंदाज जाहीर करण्यात आलेले आहेत। कोणाचा अंदाज खरा ठरणार याकडे सर्व शेतकरी बांधव आता लक्ष लागून राहिलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व बातम्या आता संपत आहेत। म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की मागच्या काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की मान्सून या जिल्ह्यामध्ये दाखल होणार, मान्सून सध्याच्या स्थितीला कोकणामध्ये आलेला आहे, आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून दाखल होईल अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु सर्व बातम्या असत्य ठरलेल्या होत्या। त्यामुळे शेतकरी बांधव आता प्रचंड नाराज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। परंतु शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून म्हणजे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3 सूचना दिलेल्या आहेत। आता या 3 सूचना काय आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 60% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। 40% जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, स्वतः फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी सध्याच्या स्थितीला पेरणीची घाई करू नये। लगेच जर तुम्ही पेरणी केली तर तुमचं
तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे आपल्या राज्यातील परभणी जिल्ह्यातील शेतकरी, बीड जिल्ह्यातील शेतकरी, अकोला जिल्ह्यातील शेतकरी, धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी, अमरावती असेल, यासोबतच वरच्या साईडचा नागपूर असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव असेल, तर या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लगेच पेरणी करू नये. थोडासा अजून वेळ लागणार आहे. मान्सून पाऊस कशा पद्धतीने दाखवलं होईल याचं एक नवीन वेळापत्रक आता समोर येणार आहे. वेळापत्रक समोर आलं की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते वेळापत्रक दाखवणार आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नका. लवकरात लवकर निर्णय